नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर सकाळ तर केव्हाच झालेली आहे, पण आज आमच्या लकीसाठी आलेले डॉक्टर. त्यामुळे त्याला माहिती नाही डॉक्टर काय असतात. त्याला फक्त पुण्यातले डॉक्टर माहिती की ते एक घर असतं आणि त्याच्यात नेतात आपल्याला, तिथे जाऊन इंजेक्शन देतात. आता हे डॉक्टर वेगळे आहेत ना. आता थांबा, तुम्हाला दाखवतो तो कसा करतो. चोळा 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 दुखलं त्याला. नाही चिल्ला केवढं करलं काम कशाला वाढवतोय. काय झालं? इंजेक्शन दिलं तुला? चोळून देत नाही. नको हात लाव, त्याला दुखत असेल. तर आमचं जेवण वगैरे झालं, दुपारची सगळी कामं आवरली आणि आज आम्ही पुण्याला निघणार होतो. आणि मी किती माहिती का, आता हे दुसरी वेळ आहे ना ग, दुसरी ते तिसरी वेळ की आम्ही पुण्याला निघायचं म्हणतोय, पण आमचा पाय काय निघतच नाही गावाकडनं आणि कॅन्सल होतंय. म्हणजे कॅन्सल म्हणजे काय आता राहणार नाहीये मी 2-4 दिवस असं. तर उद्या सकाळ सकाळ जाणार आहे. तर आता मी, आई आणि डॅडी आम्ही चाललोय आमच्या म्हणजे माझ्या आत्याकडे चाललोय. तिने बोलवलं, तिची यात्रा आहे म्हणून. आणि आई लई दिवसानंतर भरली. काय आई तुमचे रोजच दौरे चालू आहे. बिचारी आई घरीच असते बाई. मग काय करणार? मग आईने मग तिकडे आईस्क्रीम घेतलं आज त्याला, डायरेक्ट एसीतच घालून ठेवले. होय ग, अगं वितळायला नागर येतात. नाही वितळ, तू उलट ते तू न पडत असेल ना, ते वितळ इथं ठेवू. आम्ही काल फलटणवरून आणलेलं तेवढं लांब. इथं ठेवू का? हा मध्ये ठेव, मध्ये पप्पांच्या इथं. आता आम्ही निघालोय आत्याकडे. म्हणजे माझी इथं आत्या आहे, नवलेवाडीमध्ये दिलेली तिला, तिच्याकडे चाललोय. तिची यात्रा काल होती, काल माझं शूट होतं, त्यामुळे मला काही जमलं नाही. तिला बोललं काल तर नाही जमलं, म्हणलं आज येते. मग आज निघाली आहे. त्यांच्याकडे खूप हिरवगार आहे, त्यांच्याकडे पाणी आहे ना मस्त. आणि त्यांचं घर पण इतके असं फ्रंटला आहे ना की पुढे छान वडाचं झाड म्हणजे पार आहे आणि पाराच्या समोर त्यांचं घर आहे. भारी त्यांचं घर पण. आता चलो. मस्त आहे. हाय हाय. गोळा खाल्ला तू? होय. लहानशी इकडे उजेडात नाही, इकडे असू द्या. ये इकडे. आहे का? मीच आहे का? हा नाही नाही येते मी. मीच आहे का ती? कन्फर्म बघा. दाखव ना इकडं, मला दाखव. मीच आहे का ती? बघू दे मला. हा अगे ते दिसत नाही ग, रोड दिसतोय. हा येल्लो वाली मीच आहे ना? खरं का? हो ना? कन्फर्म झालं ना? हा. त्याला प्रश्न पडलाय, खरंच ती आहे का? आता मी आले होते आत्याकडं. तुम्हाला म्हटलं तर आत्ताच आत्याची जे गावची यात्रा असते ती तुकाई देवीची असते. आत्ताच दर्शन घेतलं मी. आत्या नाही आली, साक्षी आणि मामा. आमच्या मामांना लय आवडतं व्हिडिओ द्यायला. ये साक्षीला बोलले ये लवकर ये. मामाला आमच्या मुंबईला गेले होते ना त्यावेळेस पण इकडं जा तिकडं व्हिडिओ काढ. माझ्या ऑफिसमध्ये चल, तिकडे छान गार्डन आहे. मामांची लय गडबड असते आमच्या. काय मामा तिकडे काढ, तिकडे. छान असं तुकाई मातेचं दर्शन घेतलं आणि व्हिडिओ वगैरे घेतलं, छान फोटो वगैरे काढले साक्षीने. आणि इथे आल्यावरती मला एक गोष्ट बघायला भेटली, वेगळीच ऐकायला भेटली. म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं, तुम्हाला दाखवते. जर हात दुखत असेल, पाय दुखत असेल किंवा बरं वाटत नसेल, काही झालं असेल, तर बरं होण्यासाठी असं देवाला लाकडाच्या रूपात असं हात पाय बनवून ठेवलेले आहेत की जेणेकरून बरं व्हावं. म्हणजे माणसांचं असेल, गुरांचं असेल, सगळ्यांसाठीच असं करून ठेवले, बघू शकता. आणि सुंदर असं मंदिर आहे तुकाई मातेचं. इकडे सगळे हे असं छान झाड आहेत, पण आता वाळली आहेत. पावसाळ्यात छान हिरवगार निसर्गरम्य वातावरण. तरी पाणी आहे म्हणून हिरवं दिसतंय काय ग.
थोडं. इथं पाणी आहे नवलेवाडीला म्हणून ते छान दिसतंय. इकडे स्नॅप हॉलिक आहेत आमचे. आणि हीच ती पोरगी आहे. इकडे यात्रेला आली होती मोळच्या, पण आली नव्हती. हीच ती पोरगी अजिबात घरी फिरकली नव्हती. लय दंग होती ती. तिच्या नादात दंग होती. मी माझ्या कामात दंग होते तोपर्यंत ती काय म्हणतात, हाय हे दिवा आहे ना दगडी. हे जे तुम्हाला 2 गंजी दिसतात ना, त्याच्यामध्ये संपूर्ण कांदा भरून ठेवलाय, जो की वर्षानुवर्ष टिकतो. जेव्हा दर येतो म्हणजे की कांद्याला जेव्हा दर येईल त्यावेळेस तो बाहेर काढणार आणि तो विकणार, असं असतं. नीलांश इकडे ये. असं द्या, छोटा आहे. इकडे तू माझे व्हिडिओ बघतोस ना, तुला आवडतात ना. हे असं करायचं, ढुशम दे. ढुशम हात असं कर, पुढे कर, असं पुढे कर की हात. हा असा हा. ओपन कर. हा काय आवडले का? दात नाही किडणार त्याने. हा थँक्यू, वेलकम, बाय बाय. इकडे घरी चालली. बघू आता. मामी आली आहे ना. मामी मामाच्या गावाला गेलती, म्हणजे त्यांच्या मामाच्या गावाला गेलती. तर चलो. लई जेवले आता, त्यांनी लई जीव घातलाय मला आता. मग नंतर तिकडे गेलं ना की दाखवते तुम्हाला कशी खाती बघ. टोक गेली. मग जाऊद्या, काढून देते ना. मामाच्या इकडे आलं. आजी बसली तर ना, गांडूळ खत केलंय, त्याला राखण बसती. कोंबड्या स्टव करून टाकतो ते. आता मम्मीची सुरुवात झाली पाड काढायला. गोट्या गोट्या किती मोठा झालाय. काय मारा आलीस का काय ग? ओ मामी, तुमची मसवडला नेऊन द्या पहिली. मारती मला. तिचं काय घोडं मारलंय मी. या गोट्या या कार. हा कुठं का? तिचं पिल्लू हाया. मारती ती मला. लका मसवडला सोडून या तिला. का ए म्हशे, पाडा आंबा पाडा नसतं तुम्ही. बघू कलर कसला भारी आहे. पण वास कसला भारी आहे. ते पाडेल का म्हशीच्या मध्ये ती मस्त नाही शानी बाबा तुमची. तुमची मस्त नाही शानी. आमची ती पिवळी असण्याची लय भारी मस्त आहे. तिच्या अंगावर आम्ही अनुष्का हाफ कपडे घालत जाऊ नको. आंबे पाडायचे चालले. आम्ही पण लहानपणी असंच चढून जायचं वरती आंब्यावर बसायचं. हाळून आणू. खाली कर मी तोडते. तू खाली जा बाबा. नाही फाटलेली झाड. शिव फांदी तुटल. अरे उभा राहा, हात पुढे केलं. हो मावशी. नाही आंबे कितीला आहेत का? म्हशे ओ मामी, तुमच्या म्हशीला सांगा बरं का. आत्ताच सांगती या का ग. हा हिवाळलंय बाई तुला. एक वाट्या पप्पी देती वे. घे की मग. का घे ओ खो की कशी मारती. पाड काढून घेतले. जेवढे झाडाला पाड होते तेवढे काढून घेतले. आणि ही मामाच्या आमच्या मसले डेंजर आहे. मारतीच आहे अंगावर. सिटी डायरेक्ट
आणि हे बघा हाच तो गोट्या आहे, मागच्या वेळेस रडत होता तो. कोंबड्या नुसत्या त्रास देतात, ते मामाने केलंय गांडूळ खत आणि त्याच खायला पळतात त्या. तर व्हिडिओ काढून घेते जरा रील्सचे. कोंबड्या चला आजीला आमच्या बाय बाय म्हणते. मामी बोलावलं नाही जेवाय, लक्षात ठेवा. बाय बाय, लक्षात ठेवा तुम्ही. लको ती बघ कसं बघते. छानसं असं जेवण वगैरे झालं, सगळं आवरावर केली, कारण की आजचा माझा गावातला शेवटचा दिवस आहे. कारण की आता आमची सुट्टी संपलेली आहे. आता मी उद्या जाणार आहे सकाळी पहाटे 4 किंवा 5 वाजताच उठून पुण्याला. त्यामुळं आता हा गावाकडच्या व्लॉगच्या सिरीजमधला हा शेवटचा व्लॉग आहे. आणि आता इथून पुढे तुम्हाला वेगळे व्लॉग बघायला भेटतील. गावाकडचे नाही भेटणार, कारण की गावाकडे आता मी इतके दिवस राहिले, 15 ते 20 दिवस झाले मी गावाकडेच राहिलेली आहे. तर कसे वाटले गावाकडचे व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर जर काय चॅनलला जर काय नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.